नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, बहीण माझी लाडकी योजना या योजनेचे फॉर्म आता ऑनलाईन हे भरण्यास सुरुवात झालेली आहे. तर तो फॉर्म तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा भरू शकता. एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला या व्हिडिओमध्ये ही संपूर्ण माहिती बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, प्ले स्टोअरवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नारी शक्ती दूत ॲप हे सर्च करायचं आणि या ठिकाणी अशा पद्धतीचं तुम्हाला एक ॲप बघायला मिळेल. ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी डाउनलोड करून घेतलेले, तर तुम्हाला अशा पद्धतीची एक विंडो बघायला मिळेल आणि या ठिकाणी तुम्हाला आता तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी आता टाकायचा आहे. या ठिकाणी मी मोबाईल नंबर टाकून सनी लॉग इन करून घेतलेले. तर तुम्हाला अशा पद्धतीची एक विंडो बघायला मिळेल. त्या ठिकाणी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान, त्यानंतर या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या ठिकाणी तुम्हाला महिलांच्या योजना या ठिकाणी संपूर्ण ज्या महिलांच्या योजना असतील त्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला केलेले अर्ज या ठिकाणी बघायला मिळतील. आपण या ठिकाणी अजून अर्ज केलेला नाही, त्यामुळे इथे कोणताही डेटा या ठिकाणी दिलेला नाही. त्यानंतर या ठिकाणी योजना दिलेल्या आहेत. त्यानंतर तुम्हाला जर हमीपत्र डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणून जे हमीपत्र लागणार आहे या फॉर्मसाठी, तर ते तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. त्यानंतर इथे योजना PDF डाउनलोड करा. येथून तुम्ही या योजनेची संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता. त्यानंतर यापूर्वी केलेले अर्ज या ठिकाणी काही डेटा आणि या ठिकाणी तुम्हाला प्रोफाईल बघायला मिळेल. त्यानंतर आता जर आपल्याला या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा फॉर्म भरायचा आहे, तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचा एक फॉर्म बघायला मिळणार आहे. तो तुम्हाला आता भरायचा आहे. तर सर्वात पहिले तुम्हाला या ठिकाणी महिलेचे संपूर्ण नाव टाकायचे. जे तुम्हाला आधार कार्डवर दिलेले नाव आहे ते संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी टाकायचे. त्यानंतर पतीचे नाव किंवा एखादी अविवाहित मुलगी जर टाकत असेल तर तिने इथे वडिलांचे नाव टाकायचे. विवाहित स्त्री जर असेल तिने या ठिकाणी पतीचे नाव टाकायचे. त्यानंतर या ठिकाणी जन्मदिनांक निवडा. या ठिकाणी तुम्हाला असं कॅलेंडर बघायला मिळेल. तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी वर्ष दिलेले आहेत. तर वर्ष या ठिकाणी तुम्ही महिना या पद्धतीने चेंज करू शकता आणि जी तारीख असेल ती आणि या ठिकाणी ओके करू शकता. तशा पद्धतीने तुम्ही जन्मदिनांक निवडू शकता. त्यानंतर जन्माचे ठिकाण, आता या ठिकाणी काय दिलेले त्यांनी अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती. तर या ठिकाणी तुम्हाला जन्माचे ठिकाण, तुमचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झालेला तर तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर गावाचे नाव किंवा शहर, त्यानंतर ग्रामपंचायत होतं का नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, तर तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर त्या गावाचा पिनकोड नंबर जो असतो तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि पत्ता टाकायचा तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. जो तुमच्या आधार कार्डला लिंक आहे तोच मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आधार कार्डचा जो नंबर असतो तो तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का? जर घेत असाल तर होय करा, नाहीतर नाही करा. त्यानंतर या ठिकाणी वैवाहिक स्थिती, या ठिकाणी अविवाहित, विवाहित, विधवा, परित्यक्ता, निराधार, घटस्फोटित या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणाहून निवडायचे. त्यानंतर या ठिकाणी दिलेले अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील, तर या ठिकाणी तुम्हाला काळजीपूर्वक संपूर्ण माहिती भरायची आहे. आता या ठिकाणी बँकेचे नाव तुम्हाला या ठिकाणी बँकेचे नाव या ठिकाणी टाकायचे. त्यानंतर तुमचे बँक खातेधारकाचे नाव म्हणजे तुमचं नाव या ठिकाणी येणार आहे. जे पासबुकवर जे नाव आहे तेच तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर इथे तुमचा खाते क्रमांक जो असतो तो टाकायचा आहे. त्यानंतर IFSC कोड, आता IFSC कोड तुम्हाला तुमच्या पासबुकवरच पहिल्याच पेजवर हा बघायला मिळणार आहे. तर तो तुम्हाला या ठिकाणी IFSC कोडमध्ये टाकायचा आहे. त्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का? तर तुमचा बँकेला जर जोडलेला असेल आधार नंबर तर तुम्ही होय करा, नाही तर नाही करा. त्यानंतर या ठिकाणी खालील सर्व कागदपत्रे तुम्हाला आता या ठिकाणी अपलोड करायचे. तर या ठिकाणी 5 कागदपत्रे दिलेले आहेत. ते कोणकोणते, तर पहिले आहे आधार कार्ड, त्यानंतर अधिवास जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अर्जदाराचे हमीपत्र आणि बँक पासबुक. आता या ठिकाणी अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही 15 वर्षापूर्वीचा पुरावा म्हणजे तुमच्याकडे मतदान कार्ड किंवा तुमचं रेशन कार्डमध्ये 15 वर्षापूर्वीचं जर नाव असेल तर तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता.
त्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र तो सुद्धा आता इथून वगळण्यात आलेलं आहे. त्याच्याऐवजी तुमच्याकडे जर पण पिवळं रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड जर असेल तर तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकतात. आणि अर्जदाराचे हमीपत्र, तर हमीपत्र कसे डाउनलोड करायचे मी तुम्हाला पहिलेच सांगितलेले. तर त्यानंतर बँक पासबुक, अशा पद्धतीचे हे 5 जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला चांगल्या पद्धती म्हणजे 1 MB कमी साईजमध्ये तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं. आणि त्यानंतर शेवटी आहे अर्जदाराचा फोटो. या ठिकाणी तुमचा लाईव्ह फोटो घेतला जाईल. फोटो घेतल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ॲक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमर या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला माहिती जतन करा या बटनावर क्लिक करायचं आहे. तर तुमची संपूर्ण माहिती जतन केली जाईल. त्यानंतर तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण डेटा या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तो फॉर्म आता स्थिती काय त्या फॉर्मची स्थिती तुम्हाला या ठिकाणून बघता येणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमधून घर बसल्या अशा सोप्या पद्धतीने तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक्स करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही संपूर्ण माहिती समजेल. धन्यवाद.